काय खंडू तुपेंनी? अहो पण आमचा गुन्हा काय आहे? ना आम्ही कुठली चोरी केली आहे, ना लांडीला पाडी केली आहे, ना धमकी दिली कोणाला, काय केलंय काय आम्ही? आणि ज्या खंडू तुपेची तक्रार घेऊन तुम्ही आमच्याकडे आलेत की नाही, त्या खंडू तुपेंसोबत कालच आमची डील झाली आहे. काय पण काय बोलताय? बाबू काय म्हणतायत हे बघ, तू काळजी करू नकोस. मी पानसंडे साहेबांना फोन केलाय. साहेब तुम्ही खरंच ह्याला अरेस्ट करताय का? काके अगं तू नको टेन्शन घेऊस. नाही हे आलेत अरेस्ट करायला, पण थोडा वेळ रेस्ट करतील आणि निघून जातील. अगं नको काळजी करूस ग. मॅटर काही एवढा मोठा नाहीये. मॅटर छोटा नाही तेज प्रताप मक्तेदार. गंभीर गुन्हा आहे हा. खंडू तुपे सोबत तुमचं कोणतंही डील झालेलं नाही. उलट त्यांनी एजन्सी द्यायला नकारच दिलाय. आणि तुम्ही आणि तुमच्या माणसांनी जबरदस्ती त्याला उचलून नेलं, मारहाण केली, दमदाटी केली आणि त्याच्या इच्छेविरुद्ध तुम्ही त्याची गॅस एजन्सी बळकावली. या सगळ्या कृतीवरून तुमच्यावर IPC कलम 323, 341, 347, 384 आणि 506(2) अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. कळलं का तेज प्रताप मक्तेदार? बघा पाटील, नाही कळलं नसेलच तुम्हाला. तुम्हाला ही कलम समजलीच नसतील ना. तुमच्यासाठी सोप्या भाषेत सांगतो. अपहरण, अवैध कैद, मारहाण, दमदाटी आणि खंडणीसाठी दबाव आणण्याचा आरोप आहे तुमच्या. आणि हे सगळं सिद्ध झालं ना तर शिक्षा फक्त दंडावर नाही संपणार आहे तेज प्रताप मक्तेदार. कारावास भोगावा लागल. कळलं का? आता तुम्हाला जे काही सिद्ध करायचंय ना ते कोर्टात येऊन करायचं. कळलं? आता गपगुमान आमच्या सोबत जा. पवार त्या ताब्यात. जाग्यालाच थांबायचं सांगू ठेवतो. पाटील लई झालं तुझं. आता गप गुमानीतलं जायचं. राम नाम सत्य करून टाकेल. ये थंडर. किती पैसे घेतलेत? कसले पैसे? माझ्या विरुद्ध हे नाटक करायला. विरोधी पार्टीकडून किती पैसे घेतले पाटील? हे बघा, आम्ही कायद्याची पाईक आहोत आणि आम्ही शब्दाचे. पाटील नीट आहे का? आमचं खंडू तुपेंसोबत रीतसर कागदोपत्री करार झालाय. कळलं का? करत चल आणा कागदपत्र. तुम्ही कागदपत्र घेऊन या, मी थांबतो इथंच. तुम्ही थांबा. आपल्याला भरपूर वेळ आहे. हा व्यवहाराची सगळी कागदपत्र तर स्नेहाताईंनी दिली आहेत. कागदपत्र आणली तर
वैदेला सगळं कळेल. नको नको, मी एजन्सी विकत घेतली आहे हे कळायला नको. काय कुठे कागदपत्र? नाही नाही, तुमच्याकडे कागदपत्र नाहीच आहेत, कारण करार झालाच नाहीये. हे बघा, तेच प्रताप मक्तेदार. करार झाला असता ना तर त्यांनी तुमच्यावर तक्रार केलीच नसती. हो साहेब, बास झाला. तुम्ही असं कुणाच्याही सांगण्यावर माझ्या भावाला अटक करू शकत नाही. आता माई साहेब गावात नाहीयेत म्हणून तुमचं एवढं तोंड सुटले. त्या जर असते ना तर आतापर्यंत सस्पेंड लेटर तुमच्या हातात आलं असतं आणि तुम्हाला आमच्या बंगल्यावर लादी पुसायला ठेवलं असतं. कळलं? आणि तुमच्या साहेबांना पाठवून द्या. निघा. ताई, तू शांत घे जरा. पाटील, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, हे असं काही झालेलंच नाहीये. खोटं आहे सगळं. तुम्हाला पटत नाही का? त्या दिवशी डील झाली तेव्हा हा माझा थंडर दोस्त हा तिथं होता हजर. विचारा त्याला. आणि बघा, ही माझी काकी साक्षीदार होती. काकी तिथं, त्यांना पाहिजे तरी विचारा. पाटील, मी खंडू तोपेंना 30 लाख रोख दिलेत. तो माझ्या विरोधात अशी कंप्लेंट करू शकत नाही. लाख फालतू एजन्सीसाठी 30 लाख रुपये दिलेत तेजाला आणि माझ्या जमिनीचं काम अजून नाही केलं. माईला जाब विचारायलाच पाहिजे. हे बघा पाटील, तुम्ही नीट चौकशी करा मगच या. चला. हो तेज प्रताप, आम्ही चौकशी करूनच इथं आलोय. हा, कायद्याच्या चौकटीत जी ठोस माहिती लागते ती सगळी मिळवली मी. मला माझी कामं शिकू नका मक्तेदार. तुला आता काय शिकवायचं ना ते बरोबर बघतो. साहेब, मी तुम्हाला विनंती करते, तुम्ही आता इथून जा. उगाच ना बाचाबाची मध्ये अनर्थ व्हायचा. आणि बाबू म्हणतोय ना की त्याने काही नाही केलंय, मग तुम्ही का विषय वाढवताय? हो मॅडम, मला माझी ड्युटी करू द्या. ड्युटी करणार. ची पेटी मला धमकी देतो. धमकी नाही, सल्ला देतोय तो. गप गुमान ऐका, निघा इकडनं. आणि हे बघा पाटील, माझ्या हातात जर बेड्या पडल्या ना, अख्ख्या रमावतीची घडी विस्कटलीच म्हणून समजा. अख्खी रमावती पेटून उठल. नाही, मी असं ऐकणारच नाही. मी दाखवतोच मी कोण येते. तुम्ही बाबूला असं घेऊन जाऊ शकत नाही. त्याची काय चूक आहे? सोडा त्याला. तुम्ही पोलिसात म्हणून काय वाटेल ते कराल का? निर्दोष माणसाला घेऊन जाल? हे बघा, हे खपवून घेतलं जाणार नाही. तेज प्रताप, प्लीज यांना कोऑपरेट करायला सांगा, नाहीतर मला लेडी कॉन्स्टेबल बोलवावं लागेल. मॅडम, तुम्ही उगाच हे प्रकरण वाढवताय.
कायद्यानं जे करायला पाहिजे तेच करतोय मी. बाजूला वा माग. तुम्ही कोणालाही बोलवा, पण मी बाबूला इथून तुम्हाला घेऊन जाऊ देणार नाही. हो मॅडम, सरकारी कामात अडथळा आणताय तुम्ही. माग बा, नाही तर मला तुम्हाला पण अटक करावं लागेल. प्रताप, तुम्ही मुकाट्यानं माझ्या सोबत चला, नाहीतर काय. नाहीतर काय पाटील, मला धमकी देत आहे? काकीला अटक करणार? हात तर लावून दाखवा. पाटील, खोट्या तक्रारीच्या आधारावर तुम्ही मला अटक करायला आलाय. वर माझ्या घरच्यांना वर्दीचा जोश दाखवताय. हिम्मत कशी झाली तुमची? प्रताप, तुम्ही हे विसरताय का ड्युटीवर असलेल्या पोलिसाला दम देताय तुम्ही. चे परिणाम लय वाईट होतील. नाही, मला साध्या भाषेत सांगून कळणारच नाही. तुम्हाला पोलिसी खाक्याच दाखवला पाहिजे. कॉलर सोड पाटील. बाबू, सोड त्याची कॉलर. कायदा हातात घेऊ नकोस. काके, तू नको मध्ये पडूस. माझ्या कॉलरला हात घातली. ए पाटील, मला दम देतोस? मला दम देतोस? मी एका अधिकाऱ्याच्या वर्दीला हात घातलाय. बहाण्यावर आप का? सॉरी. सॉरी, तुमच्या वर्दीला, तुमच्या वर्दीचा रिस्पेक्ट आहे. तुमच्या मगरुरीचा नाही. आज तुम्ही वर्दीत आहात म्हणून वाचलात पाटील. प्रताप मक्तेदार, मला हे लय महागात पडल. ए पाटील, तेजादा स्वस्तातल्या गोष्टी करतच नाही कधी. तेव्हा तुझं हे सगळा गाशा गुंडाळ आणि चालतावन नाही. तुला दाखवतो तुझ्या मायला. हे धरा त्याला. थंडर, थंड घे. पाटील, तुम्हाला मला अटक करायचंय ना? करा मला अटक. तेजा, तेजादा, अहो काय करायला लागला तुम्ही? वार सगळ्या पोरांना घेऊन पोलीस स्टेशनच जाम करतो. अरे आता तुझ्या कायद्या सुव्यवस्थेचं नाही 12 वाजलं ना तर नाव थंड नाही सांगणार. तेजादाला इथनं नेऊन दाखवस तो. विरकर, हो, सतरंजी अंतरा. हो.
एकदम शांत. उठा तुम्ही, उठा उठा म्हणतोय ना, उठा. ते असलं कुणी काय करणार नाही. शांत एकदम. मला शांतता पाहिजे. तर मला कुणाचाच आरडा ओरडा जाळपोळ राडा दंगा काय नाही पाहिजे. एकदम शांत. माझ्यामुळे कोणाला त्रास झालेला मला नाही चालणार. काळजी करू नका. मी निर्दोष आहे, मला माहिती आहे. त्यांना माहित नाहीये. माहिती देऊन येतो. तोवर कुणी राडा करणार नाही. कळलं काय? पाटील घाबरू नका. कुणी राडा करणार नाही हा शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे कळलं काय? चला उशीर होतोय ना. चला. बाबू बाबू तू काळजी करू नकोस. मी पानसंडे साहेबांना फोन केलाय. तुला काही नाही होणार. तुम्ही सोडा बरं का. कोष्टी साहेबांना सांगून तुमचं सस्पेंड करायला लावेन मी. सोडा सोडा ना दादा. तू काय करता? काय नाहीये त्याच्यानी. तुम्हाला हे सगळं बघून माझा राग आला असेल. काय काय वाटत असेल तुम्हाला. पण मी काहीच नाही केले. निर्दोष आहे मी. तर माझ्या विरोधात कोणीतरी खोटी तक्रार केली आहे म्हणून मला नेत आहेत ते. पण तुम्ही नका काळजी करू. लवकरच येईन मी.
मी मारून टाकीन तुला गुरु. माझ्या दोस्ताला नाऱ्याला मारलंस तसं हं? मी या क्षणाची किती आतुरतेने वाट बघत होते. तुझा हा झालेला अपमान अख्ख्या रमावतीत लक्षात ठेवायला पाहिजे. काहीतरी चुकतंय काकी. नाही खरंच कळत नाहीये. काहीतरी चुकतंय. हिचा पण का गेला पोलिसांबरोबर? आणि काय काय म्हणाला होता तो? त्याने बनवली होती ना कागदपत्र, मग का नाही दाखवली? काहीतरी मेजर गोळ आहे काकी. काहीतरी चुकतंय. प्रिया प्रिया अगं शांत हो. आपण काहीतरी मार्ग काढू ना यातून. तुला माहिती आहे ना आपला त्याच्या तापटे पण कोणाची फसवणूक करून त्याला अटक व्हावी इथपर्यंत नाही ग. एक तर ना माई पण इथे नाहीये. माई असते ना तर हे सगळं झालंच नसतं. त्या इन्स्पेक्टरची हिंमतच झाली नसती बंगल्याच्या पायऱ्या चढायची. आणि हा माणूस पण नेमका आत्ताच फोन बंद करून कुठं बसलाय ना काय माहिती. माई पण ना माईने एक पण अधिकार आपल्याला देऊन ठेवलेला नाहीये. दिला असता तर काहीतरी डिसिजन घेता आला असता आता. काकी तू माईला फोन कर ना. अगं मी केला होता फोन, जालिंदरने घेतला. तो म्हणाला मीटिंग मध्ये आहे. आपण पोलिसांकडे जाऊ काकी. हो आपण त्यांना सांगू आमचा तेजा असा नाही आहे, त्याला सोडून द्या. चल चल तू. प्रिया प्रिया अगं थांब ना बाळा. नाही हे बघ मला तू काहीच सांगायला जाऊ नको. मला जायचं आणि तेजाला घरी घेऊन यायचं बस. प्रिया प्रिया शांत हो. काय गे तुझ्या नवऱ्याला अटक केले तुला काहीच वाटत नाही का? हा काही काय बोलतीयस? तिला शॉक बसला असेल म्हणून ती गप्प आहे. तू अजिबात टेन्शन घ्यायचं नाही बरं का. आणि अजिबात एकटं वाटून घेऊ नको. आम्ही आहोत ना सगळे तुझ्या सोबत. हे बघ आपल्या त्याच्याने असं काहीही केलेलं नाहीये. पोलिसांचा काहीतरी गैरसमज झालाय अगं. प्रिया तू जे बोलतेस ते जरी खरं असलं तरी पोलीस उगाच नाही ना अटक करणार कोणाला. घ्या बघितलं. ये बात आता मजा येणार. पडली ठिणगी. काय झालंय ताई? तू तिचा एवढा कड घेतेस पण तिला काय वाटतंय? काय गे काय म्हणायचंय तुला? माझा भाऊ गुन्हेगार आहे, आम्ही सगळे गुन्हेगार आहे. माझा म्हणण्याचा अर्थ तो नव्हता. मग काय म्हणणं होतं तुझं? सांग ना नेमकं काय म्हणायचं होतं तुला? माझा अर्थ म्हणण्याचा वेगळा होता. आणि तू काय म्हणायचं होतं तुला नेमकं? नाही तू सांग ना काय म्हणायचं होतं तुला? एक मिनिट शांत व्हा दोघी. आता हे सगळं नको.
ताई तू एक काम कर ना, तू दाजींना फोन कर, ते करतील काहीतरी. तेच करते मी कधीपासून, पण त्यांचा फोन लागतच नाहीये. फोन काय स्वतःसाठी घेतलाय का काय काय माहिती. गरज असते तेव्हा कायम कव्हरेजच्या बाहेर. हो कारभारीन बाई, हो काय झालं एवढं वैतागायला? या आले का तुम्ही? कायम वरातीच्या मागून घोडा असतं तुमचं. फोन कुठे तुमचा? किती फोन केले जरा बघा. तरीच म्हणलं आम्हाला उचक्या का लागल्या तेवढ्या. इथं दरवाज्यात आल्या उचक्या थांबल्या. इथं काय चाललंय आणि तुमचे काय फालतू जोक चालले तो? एकतर तुम्ही यायला उशीर केलाय, तेजाची अटक थांबवू शकले असते तुम्ही. तेवढंच मला माई समोर इम्प्रेशन पाडता आलं असतं ना. तुम्हाला ना संधीचं सोनं करताच येत नाही, अक्कलच नाहीये तुम्हाला. हो कारभारीन बाई चिडू नका. ताई शांत बस ग जरा. हो जा बाई, काय हे सगळं? तुम्ही इन्चार्ज असताना बाबूला अटक झालीच कशी? हो चुलत सासूबाई, अहो सरकारी नोकरी आम्ही. आम्ही कायदा नाही पाळणार तर मग कोण पाळणार? आणि त्या खंडू तुपेनं तक्रार दिली, मग आम्ही काय करायचं सांगा भाऊ? हेच उत्तर माईला दिलं असतात का? बरोबर आहे काकीचं. तुम्ही काहीतरी करा, पटकन तेजाला सोडवून आणा. हो काहीतरी करा म्हणजे? पोलीस इन्स्पेक्टर आहे मी, आम्हाला नियम पाळावे लागतात. आमच्या वर इन्स्पेक्टर असतो, त्याला बी उत्तर द्यावं लागतं. हे बघा, हे सगळं मला सांगू नका. आणि तुमचा तो सब काय नाव त्याचं? अक्षय पाटील. हा तो पाटील, तो लईच बडबड करत होता. त्याला जरा आवरा, तो आमच्या सगळ्यांवर आवाज चढवत होता. हा ह्या बाबतीत मी तुमची मदत करू शकतो. जरा कसं उसळतं रक्ते घ्या समजून, आम्ही देतो त्याला समज. हा करा, तेवढं तरी करा. चुलत सासूबाई, मला एक कळत नाही, त्या खंडू तुपेची एवढी हिंमत वाढली कशी? कोणीतरी स्ट्रॉंग माणूस त्याच्या पाठीशी उभा आहे. एवढं नक्की. मला जे हवं होतं ना तसंच घडतंय सगळं. यालाच म्हणतात पाहुण्याच्या काठीनं साप मारणं. पुष्पाची चाल आणि माईचं हाल. फायनली या राक्षसाला पोलीस घेऊन गेले. याला याच्या चुकींची शिक्षा मिळणं गरजेचंच होतं. आईला कळलं बहुतेक, तर ती परत मलाच ऐकवणार. याने काय भुरळ पाडली ना मला हेच कळत नाहीये. आई कसं समजू? तुम्हाला वाटतोय तसं तो नाहीये. चला बोलाय. अगं वैदू, अगं कधीच फोन करतोय, कुठं होतीस? आई कुठे असणार आहे मी? मक्तेदारांच्या साम्राज्यात. बरं मला सांग, तुझा हात कसा आहे? हा, चुकली का जखम? हे बोलण्यासाठी कॉल केला होतास? बरं अगं ते राहिलंच बघ वैदू. अगं आज ना आपल्याला तायडीची पाठवणी करायची आहे. तू आणि जावई बापू येत आहे ना? हा बरं जरा लवकरच या, मला जरा कामात मदत होईल.
एक मिनिट आई, एक मिनिट. काय काय बोलतेस तू नक्की? आई तू काय ते नीट सांगणारच का मला आधी? कसली पाठवणी? अगं कसली काय नवऱ्याशी बोलतेस का नाही, का फक्त भांडतच राहतीस? हा काय तायडी? अगं हिला काहीच माहित नाही. बरं तुला तायडीच सांग. अगं गप्पू बाळा, पाठवणी म्हणजे मी आणि परेशराव आता रमावतीतच राहणार आहोत. परेशरावांनी ना त्यांच्या वडिलांचं घर सोडून दिलं. काय? आई म्हणजे तू आता रमावतीतच राहणार आहेस? एक मिनिट, हे सगळं कसं घडलं? आणि मला आधी सांग, खरंच जिजूंनी हा डिसिजन घेतलाय? हो. आणि अगं आणि काय? बोल ना. आणि खरं तर ना मला तेच प्रतापराव म्हणाले होते तुला यातलं काय सांगू नको, पण आता मला राहवतच नाहीये बघ. काय केलंय तेज प्रतापने आता? गप्पू सगळं त्यांच्यामुळेच तर झालंय. त्यांच्यामुळेच मी आणि परेशराव आज पुन्हा एकत्र येतोय. त्यांच्यामुळेच आमच्या संसाराला सुरुवात होणार आहे गप्पू. आणि गप्पू त्यांनी गॅस एजन्सी आमच्या नावावर करून दिली. काय? एक मिनिट ताई, मला काही कळत नाहीये. तू मला नीट सांग काय झालंय ते. बाळा, सगळा व्यवहार ना तेज प्रतापरावांनीच केला. आम्हाला म्हणाले की तुम्ही पैशाचं टेन्शन घेऊ नका, जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा आम्हाला परत द्या. गप्पू, आम्ही आता गॅस एजन्सीचे मालक झालोय. एक सेकंड ताई, म्हणजे तेज प्रतापनी त्या खंडू तुपेकडनं जी गॅस एजन्सी बळकावून घेतली जबरदस्ती, ती तुमच्यासाठी? काय जबरदस्ती? हा गप्पू काय बोलतीस तू? त्यांनी सगळा रीतसर व्यवहार केलाय. हे बघ, आता त्या व्यवहारात त्यांनी किती पैसे दिले किती नाही दिले मला खरंच याच्याबद्दल काय अंदाज नाहीये, पण सगळा व्यवहार रीतसर झालाय तुपेंसोबत. आणि तेज प्रतापराव मदतीला धावून आलेत म्हणून आमचा संसार सुरू झालाय. बाळा, मला कळतंय तुम्ही काय केलंय ते. हा, तुम्हाला नाही माहिती, त्यात तेज प्रतापने त्या खंडू तुपेकडनं मारहाण करून जबरदस्ती काढून त्याच्याकडनं ती एजन्सी बळकावली ग. गप्पू, नाही बघ, काहीतरी गैरसमज होतोय. मला माहिती ना रीतसर व्यवहार झालाय. अगं सगळे अग्रीमेंटचे कागद आहेत माझ्याकडे.